बरीचशी बक्षीस तुम्हाला पाहायला मिळतात आणि आज चार कॅप्टन एकमेकाच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळतील। एक बलाढ्य लढत तुम्हाला पाहायला मिळते, जिथे एका बाजूला पहिल्या सामन्यामध्ये स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे सीसीसी कोठारी संघाचं नेतृत्व करेल विशाल म्हात्रे। विपुल सर चला मयूर खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या प्लीज, लगेच ये इथे। बाकी खेळाडू मयूर वाघमारेचे संपूर्ण स्क्वॉड खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या तुम्ही। मॅच ऑन करायचे प्लीज, आता वेळ घेऊ नका, वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो, कारण आपण स्मार्ट सिटीमध्ये आहोत। इथले रूल्स अँड कंडिशन्स आपल्याला फॉलो करावे लागतात। नियमांच्या बंधनामध्ये तुम्ही जेवढं चांगलं क्रिकेट खेळता त्याहून जास्त नियमांची बंधनं हे आयोजकांवर असतात, त्यामुळे आम्हाला त्या बंधनामध्ये राहावं लागतं। रात्री 10 नंतर आपल्याला स्पीकर बंद करावा लागतो, आवाज व्हॉल्यूम कमी करावा लागतो, बंधन आहेत, त्यामुळं आपण वेळेवर या। नेक्स्ट दोन्ही टीम कॅप्टन साहिल आणि अक्षय आपल्यासाठी देखील ही सूचना आहे, जर कोणते खेळाडू तुमचे राहिले असतील तर लगेचच त्यांना बोलून घ्या आणि मॅचसाठी सज्ज व्हा। पुढच्या मॅचसाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे प्लीज। यस विपुल सर आम्ही तुमच्याकडे वळतोय। आणि जिथे स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे सीसीसी कोठारी याचे संघ मालक श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूर आणि आकाश पाटील विचुंबे यांच्या वतीनं खरं तर या टी शर्ट या संघासाठी देण्यात आल्यात। आज पाहायला गेला तर दुसऱ्या बाजूला पण अंश 11 खेरणे या संघाच्या जर आपण टी शर्ट पाहायला गेला तर श्री बाळू भोईर नितलस आणि श्री गणेश इन्शुरन्स कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून या टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात। तसेच आज अमोल किंग कलंबोळी जो साहिल कान्हावकर कॅप्टन आहे त्याच्यावर आपण त्या स्क्वॉडला ज्या टी शर्ट देण्यात आल्यात श्री बाळूशेठ नितलस यांच्या वतीनं टी शर्ट देण्यात आल्यात। तसेच शिवशंभू जय हनुमान कामोटे त्याचे कॅप्टन आहेत अक्षय पवार आणि त्यासाठी समीर शेठ पाटील डायरेक्टर आर्यन ग्रुप चिरले, तसेच आकाश टकले ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चिरले यांच्या वतीनं ह्या टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात। सर्व आपण दानशूर दात्यांचा आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात। फार मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, तब्बल पनवेल तालुक्यातील 150हून अधिक गावांना एकत्र घेऊन क्रिकेटच्या पटलावर एक वेगळं प्लॅटफॉर्म क्रिकेटसाठी ज्यांच्या माध्यमातूनच पाहायला मिळते। दरवर्षी एक वेगळं आयोजन सातत्यानं राहिलं आणि या स्पर्धेचा बोलबाला नेहमी पाहायला मिळत असतो। आणि यंदा देखील SST मोबाईलच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही मॅच मैदानाच्या बाहेरून एन्जॉय करतात त्यासाठी सुद्धा एक आपण इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात आल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून। ती देखील आपण ही नुसती स्पर्धा पाहण्यासाठी येऊ नका, तर इथून ही स्पर्धा पाहायला आलात तर तुम्ही तुमच्या घरी स्वप्नातील इलेक्ट्रिक स्कूटी देखील नेऊ शकता। एक भव्य आयोजन पाहायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये थोडीशी स्क्वॉड मीटिंग देखील पाहायला मिळते। बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार देखील चालू झाला, पण विचार केला तर एक मोठं बॅटल तुमच्या समोर पाहायला मिळेल। एका बाजूला मयूर वाघमारे तर त्याच्या विरुद्ध विशाल म्हात्रे पाहायला मिळेल। स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे सीसीसी कोठारी या संघाचे नेतृत्व करत असताना आपण विशाल म्हात्रेला पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला अंश 11 खेरणे संघाचं नेतृत्व करत असताना मयूर वाघमारेला पाहणार आहोत। हे दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचल्या। दोन ऑफिशियली पंच पाहायला मिळतात, ज्या बाजूला एक बाजू सातत्याने कित्येक वर्ष उरण असेल रायगड या संपूर्ण नामांकित स्पर्धेमध्ये शैलेश चव्हाण सर उरण त्यांच्या समेत आपण प्रदीपजी शिंदे घाटकोपर भटवाडी मुंबईचे आपल्याला पंच पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत हेमंतजी कोली टॉम्बी कोलीबाडा अशी आज ऑफिशियली हे सर्व पंच आपल्यासोबत जोडले गेलेत। तसेच पाहायला गेलं तर आमच्या समेत गुणलेखक जतीनजी गोंधळी उसाटणे हे देखील जॉईंट आहेत। ही संपूर्ण साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते श्री साऊंड जाताडे DJ प्रशांत पाटील। तसेच विचार केला आज कॉमेंट्री बॉक्समध्ये वैभवजी भोपी सरांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळाला। ही संपूर्ण स्पर्धा पनवेल टेनिस क्रिकेट कव्हर करताना पाहायला मिळते, ज्याचे फाउंडर आहेत संदीपजी वास्कर। संपूर्ण मेहनत प्रचंड घेतली, ही स्पर्धा अगदी 10-12 दिवस जरूर चालेल, पण या स्पर्धेच्या पाठीमागं जवळजवळ 1.5-2 महिने ही संपूर्ण कमिटी ही असोसिएशनने घेतलेली मेहनत पाहायला मिळाली। आणि आज या खरं तर स्पर्धेतून समाजसेवेचा वारसा नेहमीच जोपासणारी एक खरं तर संघटना पनवेल तालुक्यातील एकमेव संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं, अर्थात ज्याचं नाव आहे पनवेल समालोचक असोसिएशन। तब्बल 4 वर्षे कार्य केलं आहे। बऱ्याचशा खरं तर शाळेमध्ये आपल्याला संगणक असतील, त्यानंतर आदिवासी वाडीमध्ये जाऊन देखील बरेच सारे समाजकार्य पाहायला मिळाले ज्यांच्या माध्यमातून। आणि अशा समाजकार्यासाठी नेहमी सातत्यानं अग्रगण्य असं नाव असतं, जे नाव आहे पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन। आणि याचे संस्थापक संदीपजी वास्कर यांचं आपण विशेष कौतुक करूयात। क्रिकेटच नाही आहे तर समाजसेवा देखील आम्ही करू शकतो हे ज्यांनी दाखवलं आहे। आणि आज आपल्या भेटीसाठी पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीग पर्व 4
डे नाईटचं फॉर्मॅट आपल्या भेटीसाठी आलं आहे, जिथे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते, जिथे प्रथमतः स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे अंश 11 खेरणे. एका बाजूला विशाल म्हात्रे, दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे अशी दोन संघनायक एकमेकाच्या विरुद्ध पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल शुभम ठाकूर मॅन फ्रॉम मोरबी आणि दुसऱ्या बाजूला नॉस्टॅक एंडला विनय गावण वलभचा खरं तर खेळाडू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर गव्हाण संघाचा सिद्धेश कोळी आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 5 षटकं आणि त्यासाठी 5 तुम्हाला गोलंदाज वापरायचे आहेत. इम्पॅक्ट खेळाडू तुम्ही कधीही घेऊ शकता. दोन्ही संघासाठी आपल्याला रिव्ह्यू देखील पाहायला मिळते. उत्तम अशी क्वालिटी घेऊन पनवेल टेनिस क्रिकेट देखील सज्ज झाला. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया कॉमेंट्री बॉक्समधून आणि स्टार्ट द गेम. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि एक चांगली अशी तुम्हाला मॅच जरूर पाहायला मिळेल. डे नाईट हा फॉर्मॅट पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षण पाहायला गेला तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजनमध्ये तैनात केला, तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला वाईड लॉंग ऑन रिजनमध्ये पाहायला मिळतोय. आणि सुरुवात झाली. सिद्धेश कोळी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. एक नामांकित गोलंदाज गव्हाण संघातून अनेक वेळा बरेचशी पारितोषिक जिंकणारा गोलंदाज. पहिलाच बॉल शुभम ठाकूरचा हा फटका फसलाय. मिस टाइमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रोहन घरत जॉन्टीने टिपलाय कॅच. पहिल्याच बॉलवर एक मोठा हातरा लागलाय टीम अंश 11 खेरणे या संघाला आणि बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल शुभम ठाकूरला. पुढे आपला रिप्ले पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल थोडासा कुटप्याचा जरूर होता. अगदी बॅटचा फ्लो ओपन केला. बराच काळ हवेमध्ये मिस टाइमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी उलट्या पावलाने धावत असताना आपण रोहन घरतला जॉन्टीला पाहिलं, नाव्या गावाचा खेळाडू. आणि काय वेल जजमेंट पाहायला मिळालं. आय कॉर्डिनेशन चांगली होती आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा लागला अंश 11 खेरणे या संघाला. मयूर ठाकूर याच विभागातील मोरबी गाव आणि मोरबी गावचा खेळाडू खरं तर 0वर बाद झालाय. पहिला झटका लागलाय टीम अंश 11 खेरणे या संघाला. मैदानाच्या आतमध्ये सध्या संघाचा कॅप्टन इथून मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिद्धेश कोळीचं पहिले षटक आपण हाताळताना जरूर पाहायला मिळतोय. एक नामांकित हा देखील गोलंदाज, मात्र समोर तेवढाच एक दिग्गज खेळाडू. गत वर्षामध्ये देखील आपण पाहिलं तर बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण मयूर वाघमारेला खेळताना पाहिलं. त्यावेळेचा बॉल चांगला डान्सिंग डाऊन फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरतून आलाय हा PPL षटकार. पहिला हादरा लागला होता आणि त्यानंतर आलेल्या कॅप्टनना आपल्या नावाची ओळख पाडून दिली. षटकार आलाय मयूर वाघमारेच्या बॅटमधून. अकुटप्प्याचा बॉल. यावेळी चांगला फॉलिंग स्क्वीप पाहायला मिळाला. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पलीकडे. डीप बॅकवर्ड स्पेअर क्षेत्र क्लिअर करत असताना आलाय हा दणकणीत चौकार. दोन चेंडूवर 2 मोठे फटके मयूर वाघमारेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गत वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीगमधील मालिकेवीराची 4 व्हीलर कार, त्यानंतर पिसारवेच्या क्रीडांगणामध्ये एक कार मिळाली. बऱ्याचशा मैदानामध्ये आपण मयूरला बाईक घेताना पाहिलं. नुकताच गत हप्त्यामध्ये BLS ट्रॉफी रेवा मध्य प्रदेश येथे देखील जाऊन एक त्याच्या नावावर बाईक पाहायला मिळाली.
आणि बऱ्याचशा खरं तर एक छोटंसं गाव देवद आणि या गावाचं नाव आज क्रिकेटच्या पटलावर अगदी ISPL सारखी मोठी स्पर्धा देखील मयूर खेळला आहे. अगदी त्यानंतर आपण पाहायला गेलं तर महेंद्र शेठ दळवी यांनी अलिबागमध्ये केलेली एक मोठी स्पर्धा, तिथे देखील करण अंबालेचा घेतलेला तो विकेट, तो देखील चर्चेमधला व्हिडिओ राहिला आहे मयूर वाघमारेचा. बऱ्याच वेळा पाहायला गेलं तर देवद गावातून खेळला, देवद एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये मयूरची ओळख गोलंदाज होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं सध्या तो क्रिकेट खेळतोय त्याची बॅटिंग देखील तेवढीच आपल्यातून पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला देवद गावाचं नाव संपूर्ण भारत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूंना अगदी उंच शिद्या नेलं आहे ते नाव आहे मयूर वाघमारे. अतिशय चांगली कामगिरी बऱ्याचशा मैदानामध्ये मयूर करत असतो. व्यावसायिक संघातून तो बऱ्याच वेळा खेळला आणि दीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती, पण मयूरनं सांगलं की जिथे अंश 11 खेळणे संघ गंभीर तिथे मयूर वाघमारे खंबीर, आणि त्याच्या बॅटमधून आलेत हे 2 मोठे फटके आलेत. धावा पडला 10. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सिद्धेश कोहलीच्या विरुद्ध मोठं आक्रमण पाहायला मिळतंय. मोठे फटके देखील सजवलेत ते अर्थातच मयूरनं. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकलं होतं, अगदी पुढ्यामध्ये टाकत असताना सरप्राईज डिलिव्हरी राहिली मयूरसाठी. थोडासा लोअर फुटटॉस टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फिंगर रोल चेंडूला केले सिद्धेश कोहलीनं आणि यासाठी तो देखील ओळखला जातो. एक नामांकित गव्हाण परिसरातील हा गोलंदाज आहे. बऱ्याच वेळा गव्हाण संघातून खेळत असताना देखील बरेचशा स्पर्धा त्यानं देखील गाजवून सोडल्या, त्यामुळे मोठं बॅटल आहे. पनवेल तालुक्यातील अगदी बरीचशी गावं आणि त्यातील हे नामांकित खेळाडू एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. निमित्त आहे PPL. यावेळचा बॉल लावून अपील करत असताना पंचांकडे अगदी पाहायला गेला तर चेंडू शरीरावर आदळणार देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर लेग बाईस परिणामी मिळा जाईल ही एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 11 धावा पाहायला मिळतात. पंच देखील सांगतात की लेग एशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. आमच्यापर्यंत निर्णय देखील हा पोहोचला जातोय. अतिशय चांगलं असं कव्हर करत असताना आपण पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह देखील पाहू शकता. PTCचे बरेचशी सबस्क्रायबर देखील वाढले गेलेत. बरेचसे प्रेक्षक देखील घर बसून पनवेल प्रीमियर लीगचे 4थं पर्व एन्जॉय करतात. कारण आजचा पाहायला गेलं तर बरेचसे असे कॅप्टन आहेत जे बरेच खेळाडूंचे आयडॉल देखील राहिलेत. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या त्या 1-11. पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती, पण त्यानंतर हा डाव सावरण्याचं काम सध्या मयूरने केलंय. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल डावकरी हाताचे फलंदाज समोर आले तर विनय गावण. यावेळचा हा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अगदी सजवलं गेलं. शेवटच्या बॉलवर आले हे एकेरी धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल हरून फलंदाजी करत असताना अंश 11 खेरणे या संघाच्या धावपटावर धावा लागल्या गेल्या त्या 1-12 धावा. पहिल्या षटकामध्ये धावपटाला धावा लागल्या गेल्या त्या 1-12. चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळाली. आजचा दिवस देखील न विसरण्यासारखा. मुंबईचा इथे झालेला भ्याड हल्ला, जिथे मुंबईचा काला दिवस 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये मुख्योद्योगमुखी पडलेल्या निष्पाप नागरिक आणि शहीद पोलीस जवानांना देखील पनवेल प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेलेत. एक स्पर्धा नुसती खेळाडूंना श्रीमंत करणारी नाही आहे, तर प्रेक्षक देखील आलेत. तुम्ही देखील ही स्पर्धा पाहायलासाठी आला असेल तर तुमच्यासाठी देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहायला मिळते, जी SSD मोबाईल्स मराठी माणसाच्या हक्काचं दुकान आणि त्यांच्या माध्यमातून ही स्कूटी देखील प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. यावेळचा बॉल जिथे गोलंदाज दाखल झाले तर रोहन गरज जॉन्टी या नावानं खरं तर प्रसिद्ध आहे. नावागावचा सितारा. रायगड प्रीमियर लीगचं जे 3रं पर्व, जिथे किरण पवार या खेळाडूला स्वप्नातली पहिली कार मिळाली होती आणि त्यामध्ये त्या संघातून खेळत असताना फार चांगली कामगिरी रोहनची पाहायला मिळाली होती. रोहनचा पहिला बॉल अगदी निर्धाव पाहायला मिळाला आहे.
स्लोअर पद्धतीचा बॉल थोडासा फिरवलाय पण उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणार पाहायला मिळतोय. अलॉंग द बॉडी राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. या इनिंग मधली पहिली एक्स्ट्राची धाव देखील पाहायला मिळते. सातत्यानं यासाठी रोहन देखील ओळखला जातो. अगदी नावा म्हटलं की विदाउट कॉम्प्रोमाइज कित्येक वर्ष नाबा आणि त्यांचा टेनिस क्रिकेटचा गाजवलेला त्यांनी हाहाकार हा नेहमी सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. बरेचसे असे खेळाडू नावाने देखील दिलेत पनवेल तालुक्यासाठी महाराष्ट्रासाठी. यावेळचा हा बॉल अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळते. थ्रो देखील क्विक पाहायला मिळतोय आणि जिथून मिळाले गेले हे या चेंडूवर एकेरी धावनिशी धावपटला धावा लागले गेलेत त्या 1-14 धावा. अंश इलेव्हन खेळणे सध्या बॅटिंग करते. जिथे विचार केला एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला मयूरच्या बॅटमधून. 3 चेंडू विनय गावण केला. त्याच्या बॅटमधून 2 धावा देखील आल्यात. त्यामुळे 5 षटकांमध्ये या क्रीडांगणामध्ये 60-65 धावा सहजरित्या बनवू शकतात. थोडासा ॲटमॉस्फिअरचा विचार केला तर डुफॅक्ट जरूर आहे पण चांगली सध्या विकेट पाहायला मिळते. यावेळचा बॉल थोडासा लोअर फुल टॉस होता. स्वीपर कव्हरच्या वरतून खेळलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडं. मयूर वाघमारेच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. मागील फटका पाहायला मिळतोय. थोडंसं चेंडूचा टप्पा लवकर ओळखलाय. स्वीपर कव्हरचा फटका पाहायला मिळाला. तोच प्रयत्न पुन्हा एकदा करायचा होता पण यावेळचा चेंडू अगदी कोल्हामध्ये टाकलाय तो म्हणजे रोहन घरत्न. आणि त्यानंतर हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा जरूर होता पण पट्ट्यामध्ये आला नाही. बॅटचा फ्लो लवकर ओपन केला. थोडंसं चेंडू पाहायला गेला तर लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न रोहन याचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. धावपटा धावा लागले गेलेत त्या 1-18. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर मयूर वाघमारे बॅटिंग करतोय. एक नामांकित हा देखील खेळाडू आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात आणि सध्या संघाचा संघनायक. यावेळचा बॉल अगदी हेलिकॉप्टर लुक गवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतात पण त्यांना भेदून चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. मयूर वाघमारेच्या बॅटमधून आलाय हा 3रा चौकार. मोठे फटके त्यांना पाहायला मिळतात. सध्या मयूर वाघमारे चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकाराच्या बॅटमधून पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र चेंडूला पाठवले लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करून. इट्स अ नो बॉल. नो +4 मिळेल हा पंजा. मागील चेंडू हेडपॅकचा विषय राहिला. अगदी कमरेपेक्षा उंच चेंडू टाकला रोहन आणि त्यानंतर त्याच्यावर आलेला हा या 5 धावा थोड्याशा डोकीदुखी देऊन गेल्या त्या अर्थातच समोरच्या संघाला. यावेळचा फटका फ्रीडचा बॉल जिथे समोर क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये वेगानं आलाय जरूर. जज चांगले केलं होतं पण जिथून मिळाल्या जातील या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्यात त्या. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना अंश इलेव्हन खेळणे या संघाच्या 1-29 धावा. वेळेच्या नियोजनाबाबत प्रत्येक टीम आणि प्रत्येक खेळाडूंना सहकार्य करायचं ही प्रत्येकाला आमची विनंती राहील. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही पहिला ऑफिशियल कॉल करतोय. दोन्ही कॅप्टन साहिल खानावकर आणि अक्षय पवार. सामना होईल अनमोल किंग कलंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ शिवशंभो जय हनुमान कामोठे. दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं. टॉससाठी आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तुम्हाला सज्ज राहायचं आहे. येस, जाऊया आपण कॉमेंट बॉक्समध्ये ऐकूया विपुजी पाटील गावठाण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये धावपटा धावा लागल्या गेल्या त्या अंश इलेव्हन खेळणे या संघाच्या
1 बाद 29 धावा. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजी करत असताना स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC खुटारी संघानं. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला होता, पण त्यानंतरच्या 11 चेंडूंमध्ये 29 धावा पाहायला मिळाल्या. चांगली कामगिरी केली आहे बॅटिंग करत असताना अंश 11 खेळणे या संघानं. संघाचा संघनायक आलाय मयूर वाघमारे. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. वैयक्तिक तो 9 चेंडूमध्ये 24 वर खेळतोय. एका बाजूला आपण विनयला पाहिलाय, तो देखील चांगली साथ देतोय. सिंगल डबल्सना मयूरला जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न जरूर आहे, पण 5 षटकांमध्ये या क्रीडांगणाचा विचार केला आपण तर या 5 षटकांमध्ये जतीन जवळजवळ 60-65 धावा सहजरित्या बनवू शकतात. त्यावेळेचा बॉल स्लोवर पद्धतीचा जरूर पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे, पण इथून हा चेंडू शरीराला जरूर आदळला. लेग बाईट्स पण मिळाली गेली ही एकेरी धाव. जिथे गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य मोरे वाकडी या विभागातील हा खेळाडू आणि पहिल्या चेंडूवर एक चोरट्या रीतीनं धाव घेण्याचा देखील प्रयत्न अंश 11 खेळणे संघाच्या खेळाडूंचा पाहायला मिळाला. धावपटला धावा लागले गेले त्या 30 धावा पाहायला मिळतात. एक उत्तम असं नियोजन सर्व या खरं तर सर्व समालोचकांना एकत्र घेऊन पनवेल तालुक्याची एक मानाची स्पर्धा अगदी यशस्वी सलग्न 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळत्या. संदीपजी वासकर असतील, त्यांचे सर्व साथी असतील, जे नेतृत्व खांद्यावर घेतला आणि एक पनवेल तालुक्यातील हा क्रिकेटचा महारण संग्राम आपल्या समोर मांडलाय. पहिल्या चेंडूवर लेग बाईस परिणामी मिळाली गेली ही किरी धाव. समोर मयूर आलाय. मयूरच्या बॅटमधून आपण विचार केला तर 4 चौकार 1 षटकार आलाय, त्यामुळे चांगली त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर अगदी बदल पाहायला मिळतोय. बरेचसे क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये लावलेत, कारण मयूरची विकेट फार इम्पॉर्टंट आहे. ती अर्थातच कुटारी या संघासाठी विशाल मात्रे देखील नेतृत्व जरूर करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आली, पण त्यानंतर जी पार्टनरशिप आपल्या समोर पाहायला मिळते कमालीची. स्लोवर पद्धतीचा बॉल आणि यावेळी LBW स्वरूपात मोठी विकेट. दुसरा हादरा लागलाय अंश 11 खेळणे या संघाला. मयूर वाघमारे होईल. LBW स्वरूपात बाद. महत्वाची विकेट मिळवून दिलाय ती आदित्य मोरे. वाकडी गावाचा हा खरं तर गोलंदाज आणि दुसऱ्या चेंडूवर महत्वाची विकेट मयूर वाघमारेला बाद केलाय. पहिल्या चेंडूवर देखील असाच प्रयत्न जरूर राहिला होता, जिथे बॅटिंग करत असताना पण विनय गावंडला पाहिला. तो देखील चेंडू थोडासा शरीरावर आदळणारा जरूर पाहायला मिळाला, पण त्यानंतर एक चांगली गोलंदाजी करत असताना महत्वाची विकेट, ज्या विकेटसाठी मागातपासून स्ट्रगल करत होती कुटारी संघ, आणि तो कुटारी संघाला एक महत्वाचा विकेट मयूर वाघमारेला बाद केलाय. 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय नवीन खेळाडू चेतन पाटील कानपोली. कानपोली गावातील हा खेळाडू चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळेल. आदित्य मोरेनं महत्वाची विकेट, संघाचा ट्रम्प कार्ड बाद केलाय अर्थात मयूर वाघमारेला. अतिशय चांगलं असं क्रीडांगण पाहायला मिळतंय. बरीचशी बक्षिसं या स्पर्धेमध्ये अगदी आपण 2 इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहायला मिळतात. बरीचशी वैयक्तिक बक्षिसं देखील या स्पर्धेमध्ये राहिलीत. यावेळचा बॉल अगदी वेगाने हाताळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. अभिजित याचा पुन्हा एकदा अपील करण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगानं वर स्वार असलेला हा अभिजित समोर चेतन पाटील कानपुरी टेनिस क्रिकेटमधील एक आक्रमक असा खेळाडू आहे. बऱ्याचशा मैदानामध्ये त्याचा खेळ देखील साजेसा असा राहिला आहे, पण हे PPLचं मैदान आहे. तुम्हाला संपूर्ण तालुका संपूर्ण जिल्हा देखील पाहत असतो. हा प्लॅटफॉर्म फार मोठा आहे आणि प्रचंड मेहनत देखील घेतलं आहे पनवेल समालोचक असोसिएशन या संघटनेनं. यावेळचा बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. शरीरावर आदळणारा पुन्हा एकदा हा चेंडू. आत्तापर्यंत लेग बाय स्वरूपात अवघ्या 2च धावा दिल्यात आदित्य मोरेनं, त्यामुळे
चांगली गोलंदाजी राहिली आदित्य मोरे याची. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं. ज्या प्रकारे मयूर वाघमारे बाद झाल्या थोडंसं दडपण दबाव जरूर पाहायला मिळत्या. पण सलामीला आलेला विनय गावंड याला या सामन्यामध्ये काहीतरी करावं लागेल. डावखरे आताचे फलंदाज नेहमी विस्फोटक असतात आणि हा प्लॅटफॉर्म तुम्हाला असा आहे, इथून तुम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील सिलेक्टेड होऊ शकता. तुम्हाला इथून काहीतरी करावं लागेल. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. मिस्तामी स्ट्रोक पाहायला मिळतोय. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिद्धेश ज्यानं झेल जज केलाय. आणखीन एक हादरा लावलाय तो अर्थातच खैरेने या संघाला. आणि बॅक टू पॅव्हलियन परततील विनय गावंड. महत्वाची फलंदाज बाद केलेत आदित्य मोरेनं. मयूर वाघमारे आणि त्यानंतर विनय गावंडला बाद केलाय. अभिजितनं हेच सांगितलं, गर्दी जे काम करते ते काम तुम्ही करू नका. तुम्ही असं काम करा जे काम करून घेण्यासाठी तुमच्या पाठीमागे गर्दी लागेल. आणि सध्या तेच अभिजितनं देखील केलंय. महत्वाचे विकेट बाद केलेत आदित्य मोरेनं. आणखीन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर जिनीत पवार. कोपरा गावातील खेळाडू 5व्या क्रमांकावर दाखल झाला. पहिली विकेट झाली लवकर पडली पण त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. लगेच मयूरला देखील बाद केलं ते अर्थातच आदित्य मोरेनं. आणि त्यानंतर महत्त्वाची आणखीन एक विकेट विनीत गावंडला देखील बाद केलं. विनय गावंडला जिथे सिद्धेश कोळीनं चांगलासा झेल देखील टिपलाय. यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावर आक्रमण. सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आल्या आल्या षटकारांना खातं खोललंय. आलाय हा षटकार. जीवनाचं तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटावर धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असताना अंश 11 खिरणी या संघाच्या 3 बाद 37 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. यानंतर होणारा सामना अनमोल किंग कलमोली, साहिल खानावकर आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभो जय हनुमान कामोटे संघाचे कॅप्टन अक्षय पवार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. एक इनिंग संपल्यानंतर तुम्हाला नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. हा दुसरा तुमच्यासाठी ऑफिशियली कॉल आहे. अनमोल किंग कलंबोली, साहिल खानावकर आणि शिवशंभू जय हनुमान कामोटे अक्षय पवार यानंतर एक मोठं बॅटल आपल्यासमोर जरूर पाहायला मिळेल. एक नामांकित स्पर्धा सध्या तुम्ही पाहताय. बरेचसे प्रेक्षक आमच्यासोबत देखील जोडले गेलेत आणि ही स्पर्धा अगदी पनवेल तालुक्यातील केंद्रबिंदू म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. स्पर्धेमध्ये बरीचसे बक्षीस तुम्हाला पाहायला मिळतात. जिथे ग्रामीण क्रिकेटचा देखील धमाका आहे. जिथे प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000 आणि तृतीय क्रमांक 25,000 पाहायला मिळतोय. पनवेल प्रीमियर लीगमध्ये पाहायला गेलात तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटी पाहतोय. तर विजेत्या संघाच्या संघ मालकाला देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी देखील देण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील एक स्कूटी आहे. तुम्ही नुसती स्पर्धा पाहण्यासाठी येऊ नका, तर इथून तुमच्या घरी एक इलेक्ट्रिक स्कूटी देखील घेऊन जा. हीच एक संकल्पना पाहायला मिळते. लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 4 डे नाईटची ही स्पर्धा आणि त्यातील या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना पाहायला मिळतोय. जिथे बॅटिंग करतोय अंश 11 खिरणे. संघाचे कॅप्टन आहेत मयूर वाघमारे. क्षेत्ररक्षण करत आहे स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे. CC खुटारी. संघाचे संघनायक विशाल म्हात्रे. धावपटला धावा लागल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज दाखल झाला आहे. गोलंदाजी करण्यासाठी संघाचा संघनायक विशाल म्हात्रे मॅन फ्रॉम खुटारी. यावेळी चेतन पाटीलचा तडाखा
आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार आलाय चेतन पाटीलच्या बॅट मधून. भूमिपुत्र बघा भेटून चेतन पाटीलच्या बॅटमधून सर्वाधिक लांब लचक षटकार आला आजच्या दिवसातील. विशाल मातेचं स्वागत केलंय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा. यावेळी आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. थोडासा फटका फसलाय. वेल जजमेंट पाहायला मिळालाय. सिद्धेश कोळीने टिपलाय. या मॅच मधील हा दुसरा झेल आणि इथून मात्र चेतन पाटील होतील झेल बाद. संतोषजी घरत यांचं इथं देखील आगमन पाहायला मिळतंय. त्यांच्या समेत आपण महेंद्रजी पाटील यांना पाहू शकताय. वैभवजी भोपी देखील व्यासपीठावर पाहायला मिळतात. ही अशी मंडळी आहेत जी पनवेल समालोचक असोसिएशनचं जे नेतृत्व आहे अगदी खांद्यावर ज्यांनी लिहिल्या पेळलंय. नुसतं पेळलं नाही तर पनवेल तालुक्यासाठी जे जे काही देता येईल समाजकार्याच्या माध्यमातून ते आम्ही देऊ हे सांगण्याचा संदेश या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी दिलाय. त्याबद्दल त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. प्रचंड मेहनत आहे अगदी संतोषजी गरज साहेबांची आणि या सर्व संस्थेचे संस्थापक अर्थातच संदीपजी वास्कर यांचं देखील आपण कौतुक करूयात. षटकार जरूर आला विशालच्या विरुद्ध पण त्यानंतर पलटवार दिलाय. संघाचा संघनायक महत्वाची विकेट मिळवून दिलाय. संगमराजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डावखोऱ्याची हे विस्फोटक फलंदाज तलोजा मजकुरी विभागातील हा खेळाडू. पहिलाच बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला विशाल मात्रेचा पण त्याहीपेक्षा चांगलं यष्टिरक्षण जॉन्टीचं पाहायला मिळतंय. अगदी यष्टांना खेटून तो उभा आहे आणि काय दर्जेदार त्याचं लक्ष पाहायला मिळतंय. अगदी चातक पक्षाप्रमाणे तो अगदी यष्टांच्या जवळ उभा राहिला आणि चांगलं रीतीने त्याचं यष्टिरक्षण पाहायला मिळालंय. यावेळचा फुलटॉस बॉल थोडीशी चुकी जरूर झालाय. सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करत असताना आला हा चौकार. तर सन्माननीय सूरजजी खानावकर यांचे ते शुभागमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. PPL मध्ये स्पोर्ट्स सायकलचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. 22 परिणामी 4 धावा मिळाल्या गेल्यात. लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करणारा चौकार पाहायला मिळालाय. यावेळचा हा फटका जरूर चांगला आहे. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालंय पण एका टप्प्यानं पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. यावेळी आलाय संगमराजे यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. नाही पाहिजे नाही पाहिजे. धावा अंश 11 खेळणे संघाच्या धावपाटावर पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी. लोवर फुल टॉस बॉटम एंड खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेनं इथून कॉलिंग खराब आहे आणि इथून रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक हादरा लागेल अंश 11 खेळणे या संघाला. खेळाडू क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. अगदी खूप चांगला खेळ करतायत दोन्ही टीम. चांगली लढत आहे. चांगली फाईट जरूर बघायला मिळणार आहे. भावेश मातासाहेब खुटारी
अगदी बघितलं तर स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कुटारी संघाचे ते अगदी मॅनेजर आहेत. खूप चांगली लढत आहे अगदी हे मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. परंतु यानंतर अगदी अक्षय पवार इथे सज्ज झालेले आहेत. टॉससाठी मी साहिलला विनंती करेन, साहिल खानावकर आपण ही टॉससाठी सज्ज राहा. मुख्य व्यासपीठावर येऊन असणार दिसावा, तोही रेडी आहे. वेलकम सगळं स्कॉट, तुम्ही रेडी राहायचं आहे. एक चांगली फाईट यानंतर ही बघायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा कॉमबॉक्समध्ये विपुलजी पाटील यांच्याकडे. दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यासपीठावर शिवशंभू जहरमन कामोडे संघाचे संघ मालक सुधीर जाधव यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. पनवेल प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 5 बाद 52 धावा. गोलंदाज दाखल होतील 5व्या क्रमांकावर नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गोलंदाजी करण्यासाठी. जिनीत पवारला सध्या आपण ऑन द स्ट्राईक पाहू शकताय. उजव्या हाताचा हा आक्रमक खेळाडू ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. यावेळचा फटका डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी देखील पलटला वेगानं. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते जिथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 5 बाद 54 धावा. खेळ चांगला आहे पण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आणखीन 12 ते 15 धावा बनवाव्या लागतील. हे क्रीडांगण धावांचं आहे त्यामुळे धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कोऱ्यानं. आडव्या बॅटनं फटका जरूर चांगला आहे. एका टप्प्यानं सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत मिळतील धावा 4. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 5 बाद 58 धावा. सुरुवात चांगली आहे आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय जिनीत पवार. यावेळचा चांगला फटका आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सरळ चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मिळतील धावा 6. आलाय षटकार. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. अंश 11 केरणी संघ जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 72 धावा आणि 73 धावांचं आव्हान ठेवलंय स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कुटारी संघासमोर. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये जा आणि लाईन अप करून मैदान सोडा.
आपण वळूयात जिथे आजच्या दिवसातील दुसरा सामना अनमोल किंग कलंबोली ज्या संघाचे संघनायक साहिल खानावकर आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभू जय हनुमान कामोटे संघाचे संघनायक अक्षय पवार कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. वैभवजी बोपी. हॅलो. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत. PPL पर्व 4 दुसरी मॅच आपण पाहतो दुसऱ्या दिवसामधली. अनमोल किंग कलंबोली विपक्ष शिवशंभू जय हनुमान कामोटे. एका बाजूला साहिल कानावकर दुसऱ्या बाजूला अक्षय पवार. दोन्ही संघामधून अगदी आपण पाहिलं तर दोघांवर विश्वास दाखवला आहे. अगदी गेल्या 2-3 वर्षामध्ये दोघांचा फॉर्म पाहिला तर जबरदस्त राहिला आहे. मात्र आज PPL मध्ये या दोघांचा फॉर्म आणि या संघांचा खरोखर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. मी विनंती करतोय सन्माननीय सुधीरजी जाधव जे स्वतः ओनरसुद्धा आहेत त्यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अगदी दुसऱ्या दिवसामध्ये प्रेक्षकांची भरपूर सारी उपस्थिती सर्वांचं मनापासून स्वागत असेल. या सुधीरजी जाधव दोघांना बेस्ट ऑफ लक आणि टॉस केला जाईल. कॉल कोण करतो कॉल? येस अक्षयचा कॉल असेल आणि टॉस जिंकला आहे अक्षयने. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर अक्षय चौथ्या पर्वामध्ये सलग तू कॅप्टन्सी करतोयस आणि मला वाटतं पाहिजे तसं यशही लाभलं नाही. तुझी बॅटिंग झालेली आहे. अगदी आपण पाहिलं तर सुपर 8मध्ये तुझा प्रवास मला वाटतं मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर संपलेला आहे. मात्र पहिल्या पर्वामध्ये तू तिसऱ्या क्रमांकावर राहिला होतास आणि या पर्वामध्ये अगदी विश्वास दाखवला आहे शिवशंभू जय हनुमान कामोटे टीमने. त्या विश्वासाचं सार्थ करण्यासारखी तिची फलंदाजी पाहण्यासाठी ते सुद्धा उत्सुक आहेत. मात्र एकूणच आपण पाहिलं तर चौथ्या पर्वात थोडंसं कुठेतरी उशिरा झालं आणि PPL म्हटलं तर अक्षय नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे. अगदी आपण पाहिलं तर डे नाईटचा फॉर्मॅट आहे. काय म्हणशील या PPL बद्दल? PPLचं त्यांच्याबद्दल सांगायचं तर खूपच कमी आहे. कारण की आयोजन बरे लेट झाला असेल पण खूपच सुंदर झालं आहे आणि जेवढे सीझन झाले त्याच्यापेक्षा यावर्षी खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. तर संदीप दादाचं आणि संतोष दादाचं यांचं आभारी असेल आणि आम्हाला संधी दिली त्याचाही थँक्यू. नक्कीच हे झालं PPL बद्दल कमिटी बद्दल. मात्र तुझ्यावर विश्वास दाखवला शिवशंभू जय हनुमान कामोटे सर्व वेवनर्सबद्दल काय म्हणशील? ओनर्स लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला कॅप्टन्सी दिली तर मी त्या टीमला घेऊन 100% देण्याचा प्रयत्न करेन आणि चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच तुझ्याशी बेस्ट ऑफ लक असेल या प्रवासामध्ये. तर एका बाजूला आपण साहिल कानावरला पाहतोय तो सातत्याने PPL मध्ये खेळत राहिला आहे. मात्र आज विश्वास दाखवला आहे डायरेक्ट कॅप्टन्सी त्याच्यावरती या ठिकाणी आलेले आहे. तर साहिल तुला PPL मध्ये खेळण्याचा अनुभव तर आहे. मात्र आज कॅप्टन्सीमध्ये या ठिकाणी खेळ करण्याचा तू चांगला प्रयत्न करशील. त्याबद्दल मी म्हणेन की अनमोल किंग कलंबोली आणि त्यांच्या ओनर्सबद्दल काय म्हणशील? सर्वात आधी मी मुन्ना भगत आणि दिनेश कडव सर यांना मी थँक्यू बोलेन की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला त्यांनी कॅप्टन राहायची संधी दिली आणि नक्कीच चांगला परफॉर्मन्स करावाचा बघीन मी. नक्कीच. आणि PPL म्हटलं तर तालुक्यातील सर्वच आपले खेळाडू एकत्रित खेळत असतात आणि त्यामध्ये आज तुला 32 मध्ये कॅप्टनची नोंद तुझी झालेली आहे आणि त्याचबद्दल पनवेल प्रीमियर लीग आणि PPL बद्दल काय म्हणशील? PPLचं आयोजन फर्स्ट सीझनपासून चांगलाच असतं. आम्ही वर्षभर वाट बघतो इथे खेळायची. मागच्या वर्षी टुर्नामेंट झाली नाही पण यावर्षी खूप चांगली टुर्नामेंट परत ऑर्गनाईज केली. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुझ्यासाठी सुद्धा असतील. पाहुण्यांसुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र वैभवजी गोपी साहेब. हॅलो. आता ज्यांची आपण उपस्थिती पाहतोय सातत्याने पनवेल प्रीमियर लीगमध्ये भरत जोशी ज्यांचं गेल्या वर्षी खूप चांगलं कार्य पाहिलं होतं पनवेल प्रीमियर लीगमध्ये. त्याचबरोबर रमदान शेख यांचंसुद्धा आम्ही पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये.
हॅलो, थँक्यू सो मच विपुलजी पाटील. आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पनवेल समालोचन असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग पर्व चौथे आणि आजचा या लीग स्टेजवरील दुसरा दिवस रात्र खेळ, ज्यामध्ये आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. इम्पॅक्ट प्लेयर तुम्ही मैदानामध्ये पाठवता, तो कोणाच्या जागी इम्पॅक्ट झाला हे आमच्यापर्यंत माहिती पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. शुभम, बॅटिंग टीम नाही आहे जागी, ठीक आहे. चला मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. विश ऑल द बेस्ट. एक भरपूर मोठं टार्गेट पंचांकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे. जतीन आमच्या सोबत आहेत. स्कोर फरक सांगतो 73 करायचे आहेत या मॅचमध्ये विनिंग अर्थात विजयासाठी. एक चांगली लढत दोन प्रतिष्ठित टीममध्ये स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारे आणि अंश 11 खेळणे यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अंश 11 72 केले आहेत. खुटारे टीमला 73-73चं आव्हान आहे. पहिले षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅकवर देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे. सज्ज पहिला बॉल, पहिलाच बॉलवर डाऊन द ग्राउंड उडाला बॉल हवेत, डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर पिच बॉलला सीमा पल्ल्याड षटकार. प्रतीक पाटील रोहिंजन गावचा हा दर्जेदार खेळाडू ज्यानं सुरुवात केली आहे मयूरच्या अगेन्स्ट खेळत असताना षटकारानं. सेकंड बॉल थोडीशी शॉर्ट लाईन ठेवली, परंतु या क्षणाला लॉंग ऑफ कडे दिशादर्शक ऑफ फटका निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा चौकार. चांगली सुरुवात मैदानामध्ये प्रतीक कडून बघायला मिळते. दोन्ही प्रतीक आहेत खरं तर. एक प्रतीक पाटील रोहिंजनचा, तर एक प्रतीक हुद्दार जो नॉन स्ट्राइक इनकडे आहे, जो नांदगाववरून बिलॉंग करतो. दोन्ही प्रतीक मैदानामध्ये, परंतु सध्या सुरुवातीचे 2 बॉल मयूर वाघमारेचे टेन्शन वाढवणारे राहतील, कारण सुरुवात दमदार केली आहे. स्लोअर बन केलं, गती कमी करून घेतली. थोडंसं लेग स्टंप अँड मिडल स्टंपला टार्गेट करत असणारा बॉल आला, तेवढंच अगदी सन्मानपूर्वक या बॉलला त्यांनी खेळून काढलाय. रन पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली आहे. एक गुड चांगली स्टार्टरची. अगदी क्रिकेट खेळामध्ये आपण सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो, 1-2 मोठे चांगले स्कोरवर रन देणारे फटके आले त्याच्यानंतर तुमचं स्वतःवर नियंत्रण कंट्रोल हे फार महत्त्वाचं असतं आणि ते दाखवलंय प्रतीकनं. सुरुवातीला जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दमदार कामगिरी फलंदाजीतून मयूरनं केली होती. अगदी त्याला सडतोर उत्तर पहिल्या 2 बॉलमध्ये. यावेळेस प्रतीक हुद्दार वर गेला, भरपूर उंच गेला बॉल आणि उंची सोबत लांबी डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना षटकार. PPL मध्ये आपण बघतो 5 षटक 5 गोलंदाज. मयूर वाघमारेकडून भरपूर काय अपेक्षा आहेत अंश 11ला, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये त्यालाच मार बसतोय. यावेळेस कट केलाय गॅप मधून गल्ली आणि पॉइंटच्या मधून बॉल चाललाय सीमा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी पॉवर प्लेचं आणि पॉवरफुल फलंदाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही प्रतीक इज ऑन फायर, कारण 21 रन पहिल्या 5 चेंडूमध्ये आलेले आहेत बोर्डवर. भरपूर महागडी गोलंदाजी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न उमेश माली त्या ठिकाणी होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय, परंतु ही रन तिथे पूर्ण केली जाईल. पहिले पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी या दोन्ही ओपनिंग ब्लास्टर जोडीकडून मैदानामध्ये झालेली आहे. अगदी स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे CCC खुटारे टीमनं पहिल्याच ओव्हरमध्ये केलेले आहे टोटल 22 रन, तेही बिनबाद.
पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, आमची पनवेल प्रीमियर लीग, पनवेल, आमची पनवेल. मंडप डेकोरेटर्स निहाल, आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. मॅचमध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. पहिलं षटक अगदी बघायचं आहे. मॅचमध्ये 73 लक्ष मोठे आहे आणि सातत्याने या गोष्टीचा उल्लेख आपण करतो. लक्ष मोठे आहे, स्वप्न मोठं पाहिलं आहे, उघड्या डोळ्यानं पाहिलं आहे, तर संघर्ष मोठी करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे आणि ते संघर्ष सध्या मैदानामध्ये सुरू झाला आहे. परंतु या मॅचमध्ये जरी पहिल्या ओव्हरमध्ये रन आले असल्या 22, तरी मॅचमधील विनिंग आणि अगदी जय पराजय भरपूर दूर आहेत. त्यामुळे बघायचं आहे कसा राहील कमबॅक. अंश लिहून खेळण्याचा बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरमध्ये उमेश माली मॅन फ्रॉम केबाळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. प्रतीक उद्दार ज्याच्या वाटेला अगदी बघितलं आपण सुरुवातीचे 3 चेंडू प्रतीक पाटीलने खेळले, जो रोहित जैनचा आहे, त्याने 11 रन केले आणि त्याच्यानंतर अंतिम 3 बॉल प्रतीक उद्दार नांदगाव ज्यानं हे 3 बॉल खेळ त्यांनी 11 रन केले. अगदी पहिलं षटक दोघांनी समतोल वाटून घेतलाय, कोणताही भेदभाव नाही. 22 रन आली. दोन्ही खेळाडू 3 बॉल 11 वैयक्तिक खेळत आहेत. उमेश मालीचा पहिला बॉल आक्रमण करायचं होतं, फील्ड डाऊन द बॉल जज करत असताना क्षेत्ररक्षकनं टिपलाय झेल. पहिला धक्का टीमला. आशिष तारेकर डाऊन द बॉल आपण बघितला, पारगावचा खेळाडू आणि त्यासोबत एक खूप चांगला असेल पहिला ब्रेक थ्रू, कारण एक विकेट घेणं फार महत्वाचं होतं. अंश लिवन खेळणेला जास्त सुसाट वेगानं पहिल्या षटकामध्ये अगदी खुटारी संघ सुटला होता, त्याला थांबवणं गरजेचं होतं आणि ते काम केलं स्प्रिट ब्रेकर म्हणून उमेश माळीनं. प्रतीक उद्दार चे बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये अगदी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गव्हाणचा सिद्धेश कोळी अगदी आता सज्ज झालाय. पहिले षटक याच खेळाडूंना हाताळलं होतं. 11 धावा देत असताना एक विकेट घेतली होती ॲज अ बॉलर म्हणून. आता या क्षणाला टीमनं ऑलराऊंडरची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर दिली आहे, कारण लीग स्टेजवर फक्त एकच फॉर्मॅटमध्ये नाही तर दुहेरी भूमिका तुम्हाला निभावायची असते. हा खेळच असा आहे, प्रत्येक सत्रामध्ये अगदी आपण बघतो रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जातात. जसजसं तुम्ही मॅचच्या एंडिंगकडे जाता तसतसं तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि त्या जबाबदाऱ्यांना कसं स्वीकारेल हे देखील पाहायचं आहे. उमेशकडून जी अपेक्षा टीमनं कॅप्टननं अगदी मयूरनं केली होती ती पूर्तता त्यांनी पहिल्याच बॉलवर अगदी करून दिलेली आहे. त्यामुळे ही मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये असंच म्हणावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काही सजावटी होतात, कारण P2 पॉवर प्ले सेकंड हा सध्या मैदानामध्ये खेळला जातोय. पेठ गावाकडे सध्या खारघर नगरीमध्ये वाहनांचा सध्या रेलचेल वाढले, कारण प्रेक्षकांची हळूहळू गर्दी ही मैदानामध्ये वाढते. पहिल्या दिवसामध्ये भरपूर प्रतिसाद अगदी सगळ्याच प्रेक्षकांनी आम्हाला दिलेले, त्या सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक आभार. आणि जे जे येऊ शकले नाही, जे लाईव्ह आम्हाला पाहतात PTCच्या माध्यमातून, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल एंटरटेनमेंट. पहिलाच बॉल अगदी खेळत होता, पंचांनी दर्शवलेला आहे व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा निर्धार होता. बॅट्समनच्या स्लॉट पासून दूर ठेवायचं होतं. पहिला बॉल अगदी बचावात्मक पवित्र घ्यायचं होतं, परंतु ॲक्युरसीमध्ये चुकलाय उमेश आणि हा आलाय अगदी व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्याच्यानंतर अगदी हे एक्स्ट्रा रन टोटल बोर्डवर लागतात. एक खेळाडू बाद 23. पुन्हा एकदा फुलर लेंथवरील चॉप केल्या बॉलला अक्षरशः असंच म्हणावं लागेल, कारण जॉर्क लेनवर अगदी हा चेंडू तुम्ही रिलीज करताना त्याला पाहिलंय. हे करावं लागतं जेव्हा विकेट जातात, जेव्हा धावसंख्या चांगले बनलेले असतात. स्वतःला बॅलन्स करणं, मानसिक क्रिकेट खेळ हा कॅल्क्युलेशन भरलेला खेळ आहे. कोणत्या मोमेंटमध्ये कोणती परिस्थिती आणि ती परिस्थिती कशी हाताळायची, कुठे अग्रेसिव्ह व्हायचं आहे, कुठे नमायचं आहे, क्षमायचं आहे, शांत राहायचं आहे, कुठे सिंगल डबल करायचे आहेत, कुठे विकेट घ्यायचे आहेत, कुठे षटकार चौका ठोकायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाचं असते खेळामध्ये. पुढे सरसावले पूर्णतः शफल चालू ते फॉलो केलं बॅटरला उमेश मालीनं. जसा ऑप्शनच्या बाहेर निघाला त्यांनी तोचा बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवला आणि ते आणखी एक डॉट बॉल. हे षटक सद्यस्थितीमध्ये अंश लिमन खेळण्याच्या दृष्टिकोनातून काहीसं चांगलं सुरू असताना सुरुवातीला पहिले 3 बॉल. क्रिकेट खेळामध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण सातत्यानं म्हणतो. पहिला प्रभाव हा तुमचा अंतिम प्रभाव असतो आणि तो प्रभावशाली सध्या
ही कामगिरी सुरुवातीला या ओव्हरमध्ये उमेशने केली आहे. खोदून काढला मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, फील्ड डाऊन द बॉल. सुधाम नाईक काय दमदार झेल त्यानं टिपलाय, मोठ्या खांद्याचा खेळाडू. वन मोर विकेट डाऊन, दुसरी सफलता उमेश मालीच्या खात्यामध्ये. जीवनाचं योग जेव्हा लढा सुरूही नव्हता झाला तेव्हा पनवेल प्रीमियर लीग मध्ये संकल्पना आखली गेली आणि सातत्याने 4 पर्वामध्ये स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती साकारणारी जी ट्रॉफी आपण बघतो, जिचं वजन जवळपास 22 kg प्लस आहे, ही ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न पाहणारे 32 संघ. आणि त्यामध्ये बघायचं आहे या PPLच्या 4थ्या पर्वामध्ये कोणता संघ आणि संघ नायक संघाचे पुरस्कर्ता कोण ठरेल, जो अगदी PPL मध्ये 4थ्या पर्वाची ट्रॉफी उचलेल. आणि ही संकल्पना आखण्यात आलेली आहे. ज्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते सन्माननीय रुपेशजी पाटील उल्वे, सातत्याने 4 वर्ष त्यांनी ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही जरूर करू. उमेश मालीच्या खात्यामध्ये 2 विकेट आलेत. नवीन बॅटर मैदानात आदित्य मोरे वाकडीचा खेळाडू, पहिलाच बॉल फुल टॉस होता परंतु फुटवर्क नव्हतं अजिबात. स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा आक्रमक इरादा. दोन्ही खेळाडू एकाच विभागामधून अगदी दोन्ही जवळची गावं आणि तिकडून बिलॉंग करतात. एका बाजूला उमेश माली जो केवाय वरून बिलॉंग करतो आणि आदित्य मोरे वाकडीवरून बिलॉंग करतो. आणि अगदी क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं मैत्री ही अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु खेळामध्ये असतं ते फक्त प्रतिस्पर्धी म्हणून. सन्मानपूर्वक सेन्सिबल क्रिकेट, कारण हे षटक फार चांगलं गेलंय आणि त्या कारणास्तव ऑलरेडी 2 विकेट गेले, अजून गमवायचे नाहीत. हा इरादा, हा मनसुबा कदाचित असावा बॅटरचा. हे षटक पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेच्या 22 रन आलेत, परंतु उमेश मालीनं या ओव्हरमध्ये कमबॅक अगदी खरा उतरला विश्वासावर मयूरच्या, कारण या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 3 रन दिल्या आणि प्रमुख 2 खेळाडूंना त्याने शांत केले, ज्यामध्ये प्रतीक पाटील रोहिंजन आणि प्रतीक खुद्दार नांदगाव या 2 खेळाडूंना त्याने बाद केलं. 2 षटकं संपतायत, अगदी 25 धावा 2 बाद. हॅलो, आज आपण 4 संघ जे खेळताना पाहत आहोत त्यांच्यासाठी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. आपण पाहतो स्वर्गीय पांडुरशेठ मात्रे CCC कुटारी या संघाला सन्मान्य श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूर आणि आकाश पाटील उचुंबे यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. तर एका बाजूला अंशुलर खेळणे ज्यांच्या आपण टी शर्ट्सवरती बॅक साईडला नाव पाहतो, सन्माननीय श्री बाळूशेठ भोईर नितलस, श्री गणेश इन्शुरन्स कन्सल्टन्सी. त्याचबरोबर पुढील जो सामना होईल अनमोल किंग कलंबोली त्यांना टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत बाळूशेठ भोईर नितलस. त्याचबरोबर शिवशंभो जर्मन कामोटे या संघाचे आपण टी शर्ट नाव पाहू, समीर दादा पाटील डायरेक्टर आर्यन ग्रुप. त्याचबरोबर श्री आकाश टकले सदस्य चिरळे यांचं आपण नाव पाहतोय. तिसरं षटक पॉवर प्लेची बंधन आता समाप्त झालेत. आउटसाइड ऑफ द सर्कल तुम्हाला बघायला मिळतील जे बाउंड्री लगत फिल्डिंग करतील डीपमध्ये, अगदी मिड विकेट काव कॉर्नर लॉंग ऑन. एक खेळाडू तुम्हाला लॉंग ऑफ मध्ये मयूर आणि त्यासोबत अगदी कव्हर्स मध्ये खेळाडू बघायला मिळेल. इनसाइड ऑफ द सर्कल लेग स्लिप फर्स्ट स्लिप अगदी गल्ली आणि अगदी शॉर्ट थर्ड मॅनच म्हणावं लागेल. आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज झालेला आहे. चेतन पाटील कानपोलीवरून बिलॉंग करणारा हा खेळाडू फलंदाजी करत असताना चेतन पाटीलनं एक षटका ठोकला होता. या क्षणाला बघायचं आहे कशी राहील त्याची गोलंदाजी. सामना अगदी समतोल असाच म्हणावा लागेल अगदी, परंतु आदित्य मोरे मनामध्ये मानसिकता काय वेगळीच होती. चेतन पाटीलचं स्वागत केलं पहिल्या बॉलवर आणि सांगतोय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ठोकला षटकार. चांगला डान्स बघायला मिळाला, ज्या पद्धतीने त्याने स्वतःला सेट केलं, बॉडी बॅलन्स केलं, संतुलन बनवलं आणि संपूर्ण वेट जे आहे ते ट्रान्सफर केलं अगदी त्याच्या उजव्या पायावर. सन्माननीय कुणाजी ताते सरांचं आगमन झालेलं आहे, काल ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन. नो डाऊट आपण IPS सारख्या एक उच्च दर्जाच्या स्पर्धेमध्ये अगदी
त्यांचं समालोचन ऐकतो, ज्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो. कुणाची ताते सर आपलं हार्दिक स्वागत. चेतन पहिल्याच बॉलवर आक्रमण झाल्यानंतर कसं राहील यापुढचा त्याचा प्रवास, कारण पहिल्या बॉलवर जेव्हा मोठा फटका येतो तेव्हा मानसिक दडपण थोडं असतं, परंतु या खेळामध्ये कधी कधी ते बाजूला सारून नाबीनं पूर्ण सुरुवात करणं तेवढंच महत्वाचं. आदित्य मोरे ऑन स्ट्राईक, स्लोअर वन केला ओळखला, पिक अँड थ्रो, दूर दूर फारच दूर, लांब लचक षटकार. प्रकल्प बॅक टू बॅक लगातारचे सलगचे 2 षटकार आदित्य मोरे वाकडी या खेळाडूंना आतापर्यंत लगावलेल्या आहेत. धावसंख्यामध्ये अगदी पुन्हा एकदा भरारी घेत असताना संघ पोहोचलाय 37 वर 37. चांगली बॅटिंग करतोय, सडेतोर उत्तर असंच म्हणावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये 72 रन केले मयूर वाघमारेच्या अंशलेवन खेळण्यानं, परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून टीट फॉर टॅट अगदी तसंच उत्तर दिलंय स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे CCC खुटारी या टीमनं. चेतन थोडंसं अंडर प्रेशर मध्ये, परंतु चांगलं कार्य आपल्या गोलंदाजीतून करावंच लागेल. तयार नव्हता कदाचित मयूर तिकडे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काही सजावटी करतो, पण मृत चेंडूची घोषणा करीत असताना बराच वेळा होतो या गोष्टी, कारण सध्या बरंच आग उगवत्या बॅट मधून. आदित्य ज्यानं 2 षटकार ठोकलेत, एक सिंगली. सुरुवातीचे पहिले 2 बॉल थोडा अनबॅलन्स दिसत होता, परंतु या षटकाची सुरुवातच त्यानं आक्रमकतेने केली. चेतन पाटील राऊंड द विकेट, माफ करा ओव्हर द विकेट आलेत, कारण लेफ्ट हँडेड आहेत. लॉंग ऑफ मध्ये ड्राईव्ह करत असताना दिसलीत, स्ट्राईक रोटेट करतायत, सिंगल बनली आहे. थ्रो च्या बदल ऑन द स्टंप थ्रोच्या अपेक्षा नेहमी सातत्याने विकेट किपर किंवा जे बॅकअप देतात त्यांच्याकडून खेळाडूंकडून नेहमी असते. सध्याचं परिस्थिती जतीन आम्हाला सांगतायत धावसंख्या झाली 38, 73 करायचे 5 षटकांमध्ये. हॅलो प्रेक्षकांची गर्दी, अगदी अल्लोट गर्दी तुम्हाला बघायला मिळेल, कारण क्रिकेटवर हे प्रचंड प्रेम करणारी सर्व आमचे क्रिकेट चाहते सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाईव्ह देखील PDCच्या माध्यमातून भरपूर संख्या सध्या वाढत चालेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतो. मध्ये फिल्डिंग मध्ये बदलाव होत आहेत, कारण लेफ्ट हँडेड खेळाडू आता लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल. प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि वाट लागली, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आक्रमक झालाय, त्यांनी चौकार ठोकलाय. स्लोअर वन फसवलाय चेंज ऑफ स्पेस, परंतु मयूर फंबलिंग एस्टनच्या पाठीमागे बॉल कलेक्शन करण्यामध्ये, कारण जेवढा चकमा बॅटरने खाल्लाय तेवढाच विकेट किपर नाही, आणि बायच्या स्वरूपात ही रन कंप्लीट केली जाईल. हे षटक देखील तेवढंच लांबलंय. पहिलं षटक मयूर वाघमारेचं, ज्यामध्ये 22 धावा तब्बल आल्या, आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये उमेश मालीनं कमबॅक केलं, 3 रन देत असताना 2 विकेट घेतल्या. परंतु या षटकामध्ये पुनरागमन असंच म्हणावं लागेल कुटारी टीमचं, त्यांनी रन जमवलेत. षटक देखील थोडं लांबलाय. चेतन पाटील जवळपास 17 रन माफ करा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 43 लॉस ऑफ 2. फक्त 2 खेळाडू गमावलेत, परंतु कोणतंच दर्पण आतापर्यंत ते 2 विकेट गमावलेले दिसत नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीम CCC खुटारी या टीमवर रन चेस करत असताना पुन्हा एकदा वॉट अ शॉट, स्वतःला संपूर्ण ट्रेस केलं, त्यानंतर प्रेक्षक दीर्घामध्ये पाठवलाय चेंडूला, षटकार.
3 षटकं संपलेत. 73चा टार्गेट होता आणि 49 रन बोर्डवर लागलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी. रन आणि चेंडूमध्ये अंतर. अंतिम 12 बॉल आणि आता 24 धावांच्या आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी या टीमला अंशी लेवन खेळण्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सध्या बॅटिंग करत असताना यस पाणी हवाई मैदानामध्ये. पारवे खेळाडू प्लीज. हॅलो. तर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सूरज शानाकर नावडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची विनंती मी पनवेल प्रीमियर लीगचे खजिनदार महेंद्र पाटील यांना करतोय. या टॉस बॉक्समध्ये स्वागत कक्षामध्ये आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सूरजजी खानावकर नावडे आपल्या टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. धन्यवाद आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल. एक चांगले बिग फाईट मॅच मैदानावर चालू आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमचे संघटनेचे PPLचे गट प्रमुख वैभवजी भोपी यांच्याकडे. थँक्यू सचिव संतोषजी घरे साहेब. सध्या चर्चा सुरू आहे कारण ड्रिंक्स ब्रेक 3 षटकांचं अगदी खेळ संपलेला आहे. जेव्हा पहिल्या 3 सत्रामध्ये षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 11-17 त्याच्यानंतर 6 चित्र आपण बघितलं होतं आणि बघायचं आहे अंतिमचे 2 षटक अर्थातच 12 चेंडू आणि 24 रन विजयासाठी हवेत. सामना बरोबर सुटला तर PPL मध्ये तुम्हाला या गोष्टीची आम्ही अगोदरच जाणीव करून दिलेली आहे. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आणि याच्या अगोदर हे आपण केलेलं आहे. पनवेल प्रीमियर लीग प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. SSD मोबाईल मराठी माणसाच्या हक्काचं दुकान यांच्याकडून 50 रुपयाचं कुपन तुमच्यासाठी आहे आणि ते कुपन फाडून तुम्ही तुमच्या स्वप्नातील बाईक प्रेक्षकी जिंकू शकतात. जर कोणाला कुपन फाडायचे असतील तर तुम्ही मुख्य व्यासपीठासमोर आमचे प्रतिनिधी खजिनदार महेंद्र पाटील सर आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. शेवटच्या दिवसामध्ये अंतिम मेगा फायनल होण्याच्या 1 तास अगोदर संपूर्ण ड्रॉ ओपन केला जाईल आणि त्यामधून एक भाग्यवान असेल. भले तो इथे उपस्थित असू द्या अथवा नसू द्या. जर तुमचं नाव चिठ्ठीमध्ये आलं तर तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट केलं जाईल आणि फोन तुमचा लागलाच तर तुम्हाला बाईक घेण्यासाठी आमंत्रण केलं जाईल. त्याचं बक्षीस त्यालाच मिळेल. फक्त एकच चिठ्ठी त्यामधून निघेल. चला मॅच मध्ये आता लक्ष केंद्रित करूया. टर्निंग पॉइंट ओव्हर कारण 12 बॉलमध्ये 24 हवे होते आणि पहिला बॉल फेकत असताना अगदी सुदाम नाईक. उंची कमी आहे परंतु क्रिकेटमध्ये उंची मायने नाही तर फाईट. तुमचे मायने हाईट नाही तर फाईट ही फार मायने राखते. लोवर फुल टॉस बॉल जमिनी समांतर फक्त दिशा दिली आहे. अगदी थोडा वेग घेते हा थ्रो करण्यासाठी परंतु योग्य थ्रो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. मॅच रोमांचक मोड मध्ये येईल असं वाटतंय कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदवर तुल्यबल्ल ही लढत कारण पहिला विजय आहे हा जोश येणारा प्रवास थोडा सोपा करतो असं म्हणण्यासाठी हरकत नाही. त्यामुळे हा पहिला विजय दोन्ही टीमला हवाय. एका बाजूला टीम अंशी लेवन खेळण्याने त्याला फाईट करत असताना बॅटिंग मधून स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे CCC खुटारी या 2 टीम मध्ये एक द्वंद्व चांगलं युद्ध तुम्हाला सध्या या क्रिकेटच्या खेळामध्ये बघायला मिळेल. PPL सीझन 4 उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर 10 बॉल आणि अजूनही करायचे विजयासाठी 23 रन. मॅच अजूनही ऑन आहे. कोणी जिंकलेला नाही कोणी हरलेला नाही आहे. या मॅच मधील फाईट संघर्ष हा भरपूर ठासून भरलाय. या क्षणाला आदित्य मोरे एकतर्फी झुंज देत असताना दिसलाय. जरूर त्याला साथ मिळाले परंतु या खेळाडूला रोखणं एक मोठं चॅलेंज बनलंय. अंशी लेवन खेळण्याचं 1 more 6. आदित्य मोरे 4 षटकार आले त्याच्या बॅटमधून. याच्या अगोदरही त्याने लगातार 2 बॉल 2 षटकार ठोकले होते. मागील षटकाचा अंतिम बॉल त्यावर त्याने षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा 2 बॉल 2 असंच म्हणावं लागेल. 4 षटकार आलेत. थोडंसं प्रवास सोपा करत असताना खुटारे टीमचं 9 बॉल 17 धावांची जुनी गरज आहे. तेवढंच सामना षटकार जरूर आले परंतु तेवढाच रोमहर्षक. व्हॉट अ शॉट. अनबिलिव्हेबल.
5वा षटका ठोकलाय वाकडी गावचा हा धुरंधर आदित्य मोरे. संगीत, परंतु सध्या आपण जर लेखणीची आखणी बघितली तर कदाचित प्रतीक पाटील रोहिंजन यांना जणू काय फाउंडेशन बनवून दिलं आणि त्याच्यानंतर प्रतीक खुद्दारनं भिंती रचल्या आणि आता कलश चढवण्याचं काम केलंय. या सेकंड इनिंग मध्ये आदित्य मोरेनं दमदार फलंदाजी. धावसंख्येचं टोटल बनलेलं आहे 62. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 3 षटका ठोकण्याचा विक्रमही केलाय आदित्य मोरेने. या षटकारानं काय कडवी झुंज दिली. आज त्यांचा संघ मला वाटतं खेळतोय. चला प्लीज वेळेवर नियंत्रण तुम्हाला करायचं मयूर. सगळ्यांसाठी सूचना आहेत. आज त्याचा गावचा ग्रामीणचा सामना सोडून तो इथपर्यंत आलेला आहे. वारंवार फोनशी कॉल्स येत होते टीम कडून त्याला, परंतु मी PPL मध्ये खेळणार, माझ्या टीमसाठी नेतृत्व करणार आणि टीम कॅप्टननं आणि टीम ओनरनं दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी निभावणार आहे. परंतु सध्या बघायचं आहे का सुदाम नाईक कमबॅक करेल. हा बॉल चांगला आहे, अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिथे झालाय, परंतु जी रन मिळते त्या समाधानी मी आहे हे सांगत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. सिंगल धावसंख्या झालेली आहे टोटल बोर्डवर 63. 63. 7 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज. सामन्यामध्ये अजूनही अंश खेळणे हाही संघ इतक्या लवकर मॅच सोडणाऱ्यापैकी नाहीये, परंतु एका बाजूला टीम कुटारीही या मॅच मध्ये इतक्या इझिली या मॅचला आता हातातून सोडून देणार नाही. बघायचं आहे अजूनही सामना ऑन. तेवढीच फाईट, तेवढा संघर्ष या मॅच मध्ये ठासून पहिला सामना रोमांचक हा मैदानात बघायला मिळते. 7 बॉल 10 आणि या बॉलवर उंच तर भरपूर गेला आणि उंची सोबत लांबीही आणखीन एकदा मेट्रो स्टेशन कडे ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. चला वेळेवर बंधन आहेत मयूर प्लीज. आम्ही प्रत्येक टीमला, तुम्हालाच नाही प्रत्येक टीमला या सूचना देणार आहोत, त्यामुळे वेळेचं नियोजन तुम्ही करा प्लीज. 4 षटकं संपलेली आहेत. 69 रन सध्या फळकावर लागलेत, जिथे 73 धावांचं लक्ष होतं. उर्वरित 6 चेंडू आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रथमेश कोळी, प्रतीक कोळी दोघे भावंड तिकडे आहेत. प्रथमेशनं तो जेल तिकडे ॲज अ प्रेक्षक म्हणून त्यांना टिपलाय. आपलं हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. जिनीत पवार, सहा चेंडू 4. आदित्य ऑन स्ट्राईक. थोडस शॉर्ट लेन, अगदी बघायचा बॉल पंचाकडून अपेक्षित नजरेनं सध्या पाहतो आदित्य. लक्षात घ्या फक्त रनआउट आणि भीमर या 2 साठीच तुम्हाला DRS देण्यात आलेले आहे. व्हाईट साठी कोणताच DRS नाहीये, अथवा LB साठी देखील. पहिला बॉल डॉट बॉल. जिनीत पवार मॅच मध्ये थोडस इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावलेला मयूर वाघमारे काय करून बसला. ज्या खेळाडूंना या सामन्याचे फासे पलटलेत त्या आदित्य मोरेला जीवनदान आणि त्यासोबत जी अमूल्य आहे ती 1 रन ही खर्च झालेली आहे. या क्षणाला अंतिम टप्प्यामध्ये 1-1 धाव महत्वाची असते आणि अगदी चूक करून बसलाय. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळेल लगेच स्क्रीनवर PTC माध्यमातून. जिनी पवारचा हा बॉल आदित्यसाठी अगदी आउटसाइड एज लागले, त्याच्यानंतर हा साधा सोपा झेल मिस केला मयूरनं. 4 चेंडू आणि आता फक्त 3 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये 1-1 धाव ही अमूल्य असते, महत्वाची असते, तेवढीच कठीण बघायचं आहे. 4 चेंडू 3 धावा. सामना आपल्या उत्कृष्ट फलंदाजीतून आक्रमकतेतून
सिद्धेश कोळी ज्यानं दिलेली साथ, त्याचा एक षटकार एक चौकार तेवढाच महत्वाचा. अगदी पायात जड मध्ये ब्लॉक हॉल मध्ये हा बॉल. एक रिंग कंप्लीट झाले. उत्सुकता होती दुसरीची, परंतु मानसिकते सोबत सदिच्छा सोबत तेवढी डेअरिंग लागते, परंतु वेळ नव्हता. योग्य निर्णय दोन्ही खेळाडूंचा. सिंगल सध्या संघ पुढे चालला. मयूर सध्या हाच प्रयत्न करतोय इथून हा सामना अंतिम चेंडू पर्यंत कसा घेऊन जाता येईल, परंतु सध्या आता पवे मध्ये आवाज यायला सुरुवात झाली आहे की मॅच लवकर फिनिश करा, अंतिम बॉलवर सामना जाता कामा नये. दोन्ही टीम सध्या 1300 अगदी ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 1300 लोक जे ऑनलाईन पाहतायत आणि मैदानामध्ये सगळे प्रेक्षक मॅचचे साक्षीदार बनलेत. फारच चांगली मॅच. पहिला सामना हा व्होल्टेज असाच म्हणावा लागेल. रन जरी व्यासपीठावर कमी राहिले असल्या, अगदी बघतो आपण जरी स्कोरबोर्डवर कमी राहिले असल्या तरी तेवढा संघर्ष तेवढा ठास उंबरलाय. तोड शॉट लाईन उंच खेळा, बॉल उंच गेला आणि त्यासोबत दूरही आणि सामना आपल्या स्टाईलनं फिनिश केलाय. आदित्य मोरेनं सामना जिंकलाय. स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी या टीमनं अभिनंदन. हार्ड लक. अंश 11 खेळणे. बेटर लक नेक्स्ट मॅच. सामना संपलाय. चला लाईनअप करा दोन्ही टीम. चांगली लढत. जरी अंशुलीनं हा सामना गमावला असता तरी त्यांच्या समोर आता लाईफलाईन अजूनही बाकी आहे. लीग स्टेजवर त्याच गोष्टी फार इम्पॉर्टंट ठरतात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आता आपण देणार आहोत. ज्या खेळाडूंना गोलंदाजी करत असताना एका ओव्हरमध्ये फक्त 6 रन खर्च केल्या आणि 2 विकेट घेतले. गोलंदाजी तर फारच सुंदर झाली, परंतु जेव्हा टीमला गरज होती मिडल ऑर्डर मध्ये विजेता अगदी विजयाचा दुवा म्हणून एक खेळाडू हवा होता आणि तो बनला आदित्य मोरे, ज्यानं बॅटिंग करत असताना 6 षटकार ठोकले आणि 12 चेंडूंमध्ये 4